पाडला गेला लगेचच या तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जातात अधिकचा उशीर नकोय परंतु या मॅचला जशी होईल सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील माझे साथी समालोचक माझे परम मित्र प्रकाशजी बलासर थँक थँक्यू सो मच. अगदी आपण पाहू शकाल मैदानावरती भरपूर चांगली फाईट जी आपल्याला पाहायला मिळते आहे. देवरालवाडी बी आणि त्यांच्या विरोधात मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अगदी कुशिवली बी या दोन टीमच्या माध्यमातून सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांची लढत मैदानामध्ये फलंदाजी करत असताना कुशिवली संघाला आपण पाहतोय, गोलंदाजी करत असताना देवरालवाडी बी संघाला बघतोय. पाहू शकताय सामन्याला सुरुवात होती आहे आणि सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना पहिल्या स्पेल मध्ये गोलंदाज रेहान गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू इथून डॉट डिलिव्हरीच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या पद्धतीने बघताय. देवरलवाडी संघ मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण या सामन्यामध्ये बघाल मी सामिंग जैलची संधी पकडलाय जाईल मॅच मध्ये पहिला फलंदाज बाद बॅटिंग करणाऱ्या कुशिवली संघाला पहिला धक्का डीजे पहिला फलंदाज बॅटिंग करणारा अगदी कुशवली बी संघाचा एका साईडने आपण बघू शकताय तर देवरालवाडी संघ जो मात्र गोलंदाजी करत असताना आपण पाहता या सामन्यामध्ये गोलंदाज रेहान गोलंदाजी करत असताना आपण बघाल बरोबर 1 विकेट घेण्यात यशस्वी राहिलाय. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये आपण बघताय 5 फ्रेश गोलंदाज जे मात्र ते वापरले जात आहेत. नवीन बॅटर मैदानावरती फलंदाजीसाठी रुपेश दाखल झालाय. फिल्डिंग मध्ये आपण बघताय इथून वारंवार चेंजेस केले जाते. आज अध्यक्ष यंगस्टार्स जे मात्र मैदानावरती आपण बघताय देवरालवाडी संघाच्या माध्यमातून खेळले जात आहेत या सामन्यामध्ये या टीमच्या माध्यमातून आणि जरूर अपोजिट संघ देखील तितकाच चांगला संघ आपण बघताय. जड मध्ये केलं ऑन साइडला ड्राइव्ह करायचं होतं कनेक्शन बॅटच्या टोक्रॉसिंग क्षेत्रामध्ये बडत असताना आपण बघाल डॉट बॉल. सुरुवातीला मैदानामध्ये गोलंदाजी मात्र इथून खूप चांगली सुरू केली आहे. सामन्यामध्ये बॉलिंग करत असताना अगदी देवरालवाडी संघाच्या गोलंदाजाने स्कोरबोर्डला कोणतीही धाव नाही. विकेटच्या खात्यामध्ये 1 विकेट मिळालाय. चांगला खेळ जो मात्र मैदानामध्ये सध्या दर्ज केला जातोय. इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिसामिंग फटका बसलाय. उंची जास्ती अंतर कमी क्षेत्ररक्षक दूर राहिले आहेत आणि लॉंग ऑन सी मार्गेच्या पलीकडे फलंदाज रुपेशच्या पाठमधून 4.
4 धाबा दाफल का वरती तिथे देखील उत्साह अधिकचा वाटतोय अफिल मध्ये बॅटिंग करत असताना मात्र अजून एक विकेट कुशिवली बी संघ मात्र इथे बॅटिंग करतोय ज्यांनी आता वारंवार विकेट गमवायला सुरुवात केली रुपेश देखील बाद डिझाईन 4 धाबा दाफल का वरती 2 विकेट गमवलेत फलंदाजी करणाऱ्या अगदी या सामन्यामध्ये आपण पाहू शकताय सध्याच्या घडीला मात्र इथे या बॅटल मध्ये कुशिवली बी संघाने वाटलं होतं लक्ष भरपूर मोठं बनवलं जाईल परंतु सुरुवातीच इथून मैदानावरती आपण बघू शकाल गोलंदाज मात्र भरपूर चांगली गोलंदाजी दाखवतोय या स्पेल मध्ये स्कोरबोर्डला 4 धाबा आहेत नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित दाखल झालेला आहे ऑन स्ट्रायकर एंडला समोर शबोलून खेळण्याचा प्रयत्न इथे हा चेंडू अगदी गोलंदाज अतिरिक्त फेकत असताना आपण बघताय लेक्समच्या बाहेर हा चेंडू फेकला जातोय आज सगळ्यात अलग आणि विष्णू सरांची झलक जी मात्र मैदानावरती खूप प्रचलित राहिली आहे आज प्रेक्षकांना खरतर थोडंसं इम्प्रेस करण्याचा प्रयत्न जो मात्र नक्कीच हसवण्याचा प्रयत्न सरांच्या माध्यमातून केला जातोय पुढे ठेवलं लॉट करण्याचा प्रयत्न मिसामिंग फटका बसतोय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन दिस कॅच मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये कुशिवली बी संघाला तिसरा विकेट प्रदीप इथे इंटर राहिलेला आहे मैदानामध्ये देवरालवाडी संघ सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून आज आवर्जून भरपूर चांगला बोलबाला दाखवतोय आपल्या नावाचा जरी खरतर खेळाडू कमी वयाचे असेल तरी सुद्धा अगदी खेळ मात्र भरपूर चर्चेचा दाखवलेला आहे या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात होती फुललेन बॉल मिड विकेट मध्ये अगदी फटका जबरदस्त आपण पाहिलाय कनेक्शनामधून पण तिथे क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन क्षेत्रामध्ये खूप चांगली फिल्डिंग करतात सिंगलच मेल स्कोर बोर्डला मात्र आपण बघाल कुशिवली बी संघाच्या 6 धावा आमने सामना अगदी हे भरपूर चांगलं बॅटलचे मात्र मैदानामध्ये आपण पाहताय विकेट्स अधिकच्या गमवल्या 3 फलंदाज बाद झाले जे मजबूत फलंदाज होते ते करता लवकरच स्वस्तात पेव्हिलियन मध्ये इंटर केलेत आणि सध्या हा सामना हरकत करतोय धावेंसाठी बॅटिंग करणाऱ्या कुशिवली टीम करिता हाफ ट्रॅकर बॉल फलंदाज मैदानामध्ये तिथे आपण जरूर अगदी खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना अगदी सँडी या फलंदाजाला पाहिलं खेळपट्टीवरती लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी सिंगलची मात्र इथून अंकित होती आहे देवरालवाडी बी संघ मैदानामध्ये आपल्या नावाची चर्चा मात्र खूप चांगल्या पद्धतीने दाखवतोय परफॉर्मन्स जबरदस्त देत आहेत मैदानामध्ये सर्वच खेळाडू सध्या पुढे ठेवलं पुन्हा एकदा कार्पेट चोक क्षेत्ररक्षक आहे धावाची संधी क्लोज आता इथे मैदानावरती कांडी टाईट वातावरण आणि तिथे ओयूटी आउट फलंदाज बाद अजून एक विकेट कुशिवली टीमला डिझाईन
फलंदाज बाद. विकेट मात्र या सामन्यामध्ये अगदी अजून एक गमावा लागतोय फलंदाजी करणाऱ्या कुशवली संघाला. सामन्यामध्ये आपण बघू शकताय भरपूर संकटामध्ये पोहोचलेल्या धावेच्या माध्यमातून आणि विकेटच्या माध्यमातून सध्या आपण बघताय कुशवली बी संघ या डाबामध्ये. आजची रात्र 6वी रात्र आहे. आजच्या लॉट्स मधील अगदी फर्स्ट राऊंडचा चौथा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या साथीने कॉम्बॉक्स मध्ये जर पाहिलं गेलं तर अगदी आमचे गुणलेखक मित्र अरुण सर देखील जॉईंट आहेत, ज्यांच्या सुंदर हस्तक्षेपाने खरंतर या स्पर्धेचं गुणलेखन केलं जातं. स्कोरबोर्डला 7 धावा मैदानामध्ये आपण पाहू शकतात. सध्या तरी नवीन फलंदाज दाखल झालाय. नावशाकर एंडवरती समीर पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला बॅटर सँडी आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रदीप गोलंदाजी करतोय. यॉर्कर चेंडू समोर पुन्हा एकदा कार्पेट फटका. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला सेट ठेवले आहेत. एक सिंगल वेगात कंप्लीट केली आहे. एकच धाव मिळेल. शांत राहावं लागेल मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी कुशवली बी संघाला. त्याचं एकमेव कारण आहे अगोदरच दुसरा षटक प्रगती पथावरती असताना अगदी 4 विकेट गमावलेत. 8 धाबेवरती धावफलक आहे बॅटिंग करणाऱ्या अगदी कुशवली संघाचं. आणि जरूर अरुण सर देखील ते म्हणतोय की कदाचित 40+ किंवा 44+ जर धाबा बनल्या तर या सामन्याला मजा येईल. आणि जरूर आजच्या रात्रीच्या अनुभवानुसार अगदी चेसिंग करणं हे कठीणच आहे. आणि सध्या या बॅटल मध्ये आपण बघू शकताय दुसरा षटक प्रगती पथावरती 8 धाबा स्कोर बोर्डला आहेत. गोलंदाज मैदानामध्ये रुपेश पुन्हा एकदा ऑन बॉलिंग मार्क वरती सज्ज राहिलेत. लेफ्टी फलंदाज स्ट्रायकर एंडला आपण बघताय समीर तिथे बॅटिंग करतोय. 5 षटकाचा मॅच आपण बघताय. पहिला 5 षटकामध्ये अगदी भला मोठ्या आव्हानाचा अगदी इशारा देण्याचा प्रयत्न करत असताना विकेट्स गमावलेल्या आहेत. विकेटचा कॉलम जो मात्र इथून भरपूर भरलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या देवराळवाडी संघाने. लोब फुल टॉस वाईड यॉर्कर चॉप केलाय. मैदानामध्ये चेंडू आता निघून चाललाय. सरळ आउटफील्डला भेदत चेंडू सीमा पार अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये कव्हर बाउंड्री लाईन पलीकडे चौकार. बारा धाबा धावफलकाला कुशवली बी संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय. सध्या गोलंदाज रुपेशच्या विरोधात मैदानामध्ये आक्रमण बोलेला. पुन्हा एकदा सेम टू सेम हवेत चेंडू. क्षेत्ररक्षक आहे दुलकावणी दिली आहे. पुन्हा एकदा चेंडू आता निघून चालला एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉर्डर मैदानावरती आपण पाहताय अगदी स्ट्रायकर रेंडला ज्याच्या बॅटमधून रन जबरदस्त मिळाल्यात. अगदी समीरच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार. दोन षटकांचा खेळ संपन्न राहिलाय. गोलंदाजी केली जाते मैदानामध्ये देवरालवाडी संघाच्या माध्यमातून. माहोल खूप चांगला दिला. आता सध्या बॅटिंग करत असताना कुशवली बी संघाच्या फलंदाजांनी अगदी फलंदाजीच्या माध्यमातून सलग 2 चौकार बॅटर मैदानावरती समीरच्या बॅटमधून आले. त्यामुळे त्या स्कोरबोर्डला थोडासा मजबूत धावफलक अंकित झालेला आपण पाहताय. कुशवली बी संघाचा ज्या पद्धतीने मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती अगदी त्याच पद्धतीने दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी राहिली. परंतु शेवटच्या अंतिम 2 चेंडूवरती 2 चौकार आणि तिथून धावफलकाचा कायापालट जो मात्र इथे आपण बनलेला बघताय. 16 धाबा समोर अगदी आपण पाहताय. तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज कमलाकर दाखल झालाय. स्ट्रायकर एंडला बॅटर सँडी मैदानावरती फलंदाजी करतोय. एक मोठी उमेद आहे या खेळाडूकडनं संपूर्ण कुशवलीकरांना. फिल्डिंग मध्ये आपण बघताय 5 क्षेत्ररक्षक आता बॉडी लाईन क्षेत्रामध्ये ऍड केले आहेत. मॅच मध्ये पहिलं सत्र सुरू आहे. हो पुढ्यात टाकलेला चेंडू समोर अगदी आपण बघताय. पुन्हा एकदा हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिक पाहायला मिळतोय. अतिरिक्त बॉलचा वापर मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती आल्याला कमलाकर करतायत. 1 धाबेने स्कोरबोर्ड अगदी 17 वरती पोहोचतोय.
मिनिमम जरूर मैदानावरती 40 प्लेटच्या पुढे जाण्याचा प्रयत्न होईल. कुशिवली संघाच्या बॅटर्स कडून स्विचित करायचं होतं. अगोदरच बॅटचा मोह लपेटलाय फलंदाज खेळपट्टीवरती. तिथे आपण बघताय सँडीने आणि तदनंतर स्पष्टपणे गोलंदाज जो मात्र अगदी सोचून आणि समजून हा चेंडू लेगस्टिक वरती टाकतोय. परफेक्टली आपण बघाल लेग पाईच्या माध्यमातून एक सिंगल मिळाली जाते. स्कोर बोर्डला 18 धाबा. रात्र हळूहळू वाढत चाललेली आपण पाहताय. सुमारे घड्याळामध्ये जर पाहिलं तर 12 वाजून 41 मिनिटं झाली आहेत आणि आपण बघू शकाल मैदानामध्ये आजच्या लॉर्ड्स मधील फसराऊंडचा चौथा सामना पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीमध्ये अगदी एकूण जर पाहिलं तर भरपूर साऱ्या मॅचेस ज्या आपण खेळवत आलोय. एकसा मॅच मधील 2 सामने आणि रेग्युलर पोल मधील सध्या आपण पाहू शकतात. हा सध्या तरी चौथा सामना सुरू आहे. म्हणजे गेल्या अगदी 5 मॅचेस ज्या मात्र आपण या मैदानावरती अनुभवलेल्या आहेत आणि हा 6वा सामना सध्या आपण बघतोय. लोबा फुलटॉस शपथ झालेत. स्वीप केलाय आणि सरळ चेंडू निघून गेला. फायनल एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे मैदानामध्ये बॅटर समीर पाहायला मिळतो, ज्याने सध्या आपल्या बॅट मधून टीमला आता फ्रंट फुटला आणायला सुरुवात केली आहे. चौकार. पलीकडे चौकार खेळला फलंदाज मैदानामध्ये आपण बघू शकता. समीर इथे चर्चेत आहेत. मिस्टामिंग फटका बसला. जेलची संधी. क्या जॉब. मैदानावरती मात्र पुन्हा एकदा भरपूर साऱ्या चुका ज्या इथून केल्या जात आहेत. सध्याच्या घडीला मात्र अगदी बॉलिंग करणाऱ्या देवरवाडी टीमच्या माध्यमातून जीवनदान कोणाला मिळाला तर फलंदाज मैदानामध्ये आपण पाहताय समीरला मिळतोय. ज्या समीरने खेळपट्टीवरती आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अगदी सध्या तरी अगदी बॉलिंग करणाऱ्या देवरवाडी संघाच्या गोलंदाजांच्या विरोधात आक्रमण नोंदवली आहेत. 23 जाबाद फलकावरती कुशिवली बी संघ मैदानामध्ये खेळतोय. सामन्यामध्ये अगदी पहिलं सत्र सुरू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये गणागती इनिंग्स खेळली जाते मैदानामध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ कटर होता. पुन्हा एकदा फाईटच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला आहे. यावेळेस देखील 2 धाब्याचा क्विकली सिग्नल आणि गतिमंत 2 धाबा याही बॉलवरती मिळाल्या जात आहेत. संघर्ष करणं दोन्ही फलंदाजांना खरं तर माहिती आहे आणि त्याच गोष्टीवरती सध्या मैदानामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीनं चित्र दाखवली जात आहेत. 2 रन चालेत. 25 जाबा दाफल गाला. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानामध्ये आपण प्रगती पथावरती पाहतोय. सुरुवातीला धाबा नव्हत्या परंतु धाबा आता आल्या जात आहेत. हे भरपूर महत्वाचं आपण बघताय बॅटिंग करणाऱ्या कुशिवली बी संघासाठी. स्ट्रायकर एंडला बॅटर मैदानामध्ये सँडी फलंदाजी करतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिसामिंग बॅटची आतली टॉपेज घेतली आहे. शॉट फाईन मध्ये 38 सर्कल मध्ये कोणता क्षेत्ररक्षक नव्हता. तिथे दुसरीचा प्रयत्न बघता बघता जर पाहिलं तर डायरेक्टली सूरज मारली आहे. तिथे बॅटर सँडी या फलंदाजाने मेहनत आतोनात दिसते. मैदानामध्ये आपण बघू शकाल कुशिवली बी संघ इथे धाब्यांसाठी भिडतोय आणि जरूर मैदानामध्ये रन देखील सक्सेसफुली कन्वर्ट होत आहेत. याही बॉलवरती 2 धाबा मिळाल्या. दाफलकाला मात्र 27 धाबा बॅटिंग करणाऱ्या कुशिवली बी संघाच्या आहेत. सामना कसाही असो सध्या तरी वेळेने मात्र इथून हेच शिकवायला सुरुवात केली की वेळ कशी असो ती बदलते आणि मैदानामध्ये या सामन्यामध्ये जर पाहिलं तर जो संघ सुरुवातीला धाब्यांसाठी भिडत होता तोच संघ आता अगदी हव्या तशा रणनीतीमध्ये फलंदाजी करत असताना या दाफलकाला मात्र आपण बघताय 27 धाबा स्कोर बोर्डला आहेत. बॅटल मध्ये अगदी तिसऱ्या षटक प्रगती पथावरती गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल. तिथे खेळपट्टीवरती मात्र जरूर कमलाकर गोलंदाजी करत असताना आपण बघताय. पुढे डोले पुन्हा एकदा कार्पेट फटका. क्षेत्ररक्षक आहेत. सिग्नल चांगला दिलाय मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना. कॉलिंग स्पष्टपणे खूप चांगली आहे. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक मैदानामध्ये 3 चा खेळ संपतोय आणि आपण पाहाल 3 षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकाला मात्र 28 धाबा बॅटिंग करणाऱ्या कुशिवली बी संघाच्या. सामन्यामध्ये आपण पाहताय 3 षटकांचा खेळ संपन्न राहिलाय. आमच्या अगदी डीजे श्याम देखील इथून आता चर्चेत आले आहेत.
लय डिमांड चकडेवाल्याला, परंतु डिमांड सध्या मैदानामध्ये क्रिकेटर वाल्याला आहे, जरूर आपण पाहू शकाल. बरोबर मैदानामध्ये आपण बघू शकता अजून देखील 2 षटकांचा खेळ जो मात्र इथे शिल्लक बाकी पाहायला मिळतोय. समोर खेळपट्टीवरती खूप चांगली साजेदारी जी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून इथे बनवली गेली आहे कुशिवली बी संघासाठी. 28 जाबा धावफलका भरती आहेत, पण पाहू शकाल भरपूर चांगल्या करंट रन रेटने 61 इनिंग मध्ये फलंदाजी दाखवली आहे कुशिवली संघाच्या फलंदाजांनी. दीपक ऑन बॉलिंग ट्रॅक वरती समोर कडे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू विकेट किपरच्या दस्तानामध्ये पोहोचतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूचा वापर मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती दीपकनं केलाय. देवरलवाडी बी संघ त्यांच्या विरोधात कुशिवली बी या 2 टीमच्या माध्यमातून गणागाती लढत जी मात्र आपण बघतोय. सामना चांगलाच आहे. फर्स्ट इनिंग मध्ये एका बाजूने टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न होतोय, दुसऱ्या बाजूने त्याच टार्गेटला कमी ठरवण्याचा प्रयत्न होतोय. शपलोन खेळण्याचा प्रयत्न बाटर सँडी मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. विकेट किपर थोडेसे बीट राहिले होते. सेकंड स्लिप मध्ये हा चेंडू अडवला जातोय थर्डमॅन एरिया मध्ये. तिथे मात्र अगदी व्हाईट बॉल साठी अगदी इथून डॅरेची मदत जी मात्र मेन अंपायर विष्णू सरांच्या माध्यमातून घेतलेली आहे. चेक केलं जात आहे. आणि जरूर डॉट बॉल, हा चेंडू सेफ झोनच्या आतमधून ट्रॅव्हलिंग करतोय. सरळ आपण पाहताय फलंदाज बीट झालेले पाहायला मिळाले. स्कोरबोर्डला मात्र आपण पाहू शकता सध्या तरी 29 जाबा ज्या मात्र बनल्या गेल्यात बॅटिंग करणाऱ्या. अगदी सध्या तरी या सामन्यामध्ये कुशिवली बी संघाच्या मॅच भरपूर इंटरेस्टेड पाहायला मिळतोय. 4 विकेट जिथून गमवलं होतं तिथून वाटतही नव्हतं स्कोरबोर्डला इतक्या चांगल्या सन्मानजनक धावफलकावरती पोहोचेल. पण बॅटिंग करत असताना पार्टनरशिप खूप मोठी बनली आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. लेफ्टी बॅटर समीर स्ट्रायकर एंडला आपण पाहिलेत एक सिंगल वेगात कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होत आहेत. हाणा तू मै करता करता जर पाहिलं गेलं तर इथे एकाच धाबेवरती दोन्ही बॅटर मात्र इथून समाधान ठेवत असताना आपण पाहतोय. सिंगल असेल दुहेरी अंकावरती स्कोरबोर्ड आपण पाहताय. अगदी 30 धाबा बॅटिंग करणाऱ्या सामन्यामध्ये आपण पाहू शकतोय. सध्या तरी या बॅटल मध्ये कुशिवली बी संघाला आपण पाहताय. फैलावलेल्या षटकाची गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज दीपक गोलंदाजी करतायत. एका बाजूने देवराळवाडी बी संघ मैदानामध्ये आज गतिमंत षटक जी फेकत असताना आपण पाहिल्या. समोर एक्सा खबर मध्ये आता वॅकेंट एरिया मध्ये स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचतायत. एकदा वेगात दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न 2 बनला. तिसरीचा प्रयत्न केला ओव्हर थ्रो आणि तिथे पुन्हा एकदा 3 धाबा. या चुका मैदानामध्ये अगदी सुरुवातीला दिसत नव्हत्या, परंतु आता इथून खूप साऱ्या चुकाच्या मैदानामध्ये देवरालवाडी बी संघ करतो आणि या चुका कदाचित सेकंड इनिंग मध्ये भरपूर काही सांगणार आहेत जे मात्र चेस करत असताना देवरालवाडी संघाला. कारण याच मैदानावरती आज जर पाहिलं गेलं तर आपण बघू शकतात भरपूर लो स्कोरिंग मॅचेस राहिलेत आणि सर्वच सामने भरपूर क्रिटिकल सिच्युएशनचे झालेले आहेत. त्या अनुषंगाने अगदी हा अनुभव सांगतोय की मैदानावरती एक रन्स तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे. 3 धाबा येत आहेत. 33 ला मात्र इथून धावफलकावरती अंकित राहिलाय कुशिवली बी संघ. लोबा फुलटॉस समोर लॉफ केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. सरळ चेंडू आवाक्याच्या पलीकडे फलंदाजाने लावलाय जोर आणि लॉंग ऑफला येतोय. 4 चौकार.
गोलंदाज दीपकच्या विरोधात मात्र इथे पहिला चेंडूवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर पुढेच एकदा फलंदाज मैदानावरती समीर इथून आता मैदानावरती आपली झाकी दाखवतोय. फायनली बाउंड्री लाईनच्या पलीकडे दुसऱ्यांदा अजून एक 4 चौकार. एक्केचाळीस धाबा दाफलकाला मात्र कुशवली संघ इथे बॅटिंग करतोय. स्पेशली फलंदाज मैदानामध्ये समीरच्या बॅटमधून आपण पाहू शकतात 5 चौकार आलेत. जो कॅच ड्रॉप झाला होता तिथूनच मैदानामध्ये पुन्हा एकदा एक नवी संधी मैदानावरती बॅटर समीरला मिळाली आणि तिथून पुन्हा एकदा या दाफलकाला मात्र आता सन्मानजनक रणनीतीवरती पोहोचवलंय दोन्ही फलंदाजांनी. कुशवली बी संघ 41-41 वरती पोहोचलाय. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. अंतिम षटकाचा काही इथे बाकी राहिलेला आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रितेश दाखल होतोय. स्ट्रायकर एंडला बॅटर सँडी मैदानावरती फलंदाजी करतायत. बेस वर्सेस बेस असं युद्ध मैदानामध्ये आपण पाहिलं. आप ट्रॅकर बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिसामिक शॉट, फाईन डाऊन दी बॉल. जैल सुटला होता, चिटकारा मागत होता चेंडू, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रयत्न लाजवाब केले आहेत. बॅटर सँडी बाद, विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहताय. रोशन इथे फलंदाजीसाठी दाखल झालेत आणि कॅश प्राइज येते. सिक्सर हॅट्रिक मैदानामध्ये रोशनच्या बॅटमधून जर नोंदवली तर अगदी सतीश दादा मेंगळ यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिसामिंग, पुढे एकदा बॅटची बाहेरची कडा आणि इथे पकडलाय शॉट फाईन मध्ये. स्वतः विकेट कीपर न जाईल फलंदाज थंबूच्या आसऱ्याला, विकेट. अगदी रितेश इथे खूप चांगली गोलंदाजी मात्र इथे नोंदवत आहेत. नवीन बॅटर भरत दाखल झालेत. भरत साठी देखील 3 सिक्सर साठी पारितोषिक आहे. अगदी सतीश दादा मेंगळ यांच्या माध्यमातून मिसामिक फटका बसतो. जेलची संधी, लॉंगॉनला कॅच ड्रॉप, एक सिंगल वेगात कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न 2 पूर्ण झाला. तिसरीचा प्रयत्न हाणा इथे जर बालगलं तर पुन्हा एकदा 3 धाबाच्या मात्र इथून मिळायला जात आहेत बॅटिंग करणाऱ्या कुशवली बी संघाला. देवरालवाडी बी विपक्षात आपण पाहताय कुशवली अशा पद्धतीचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. फर्स्ट इनिंग मध्ये मात्र अगदी या कुशवली बी संघ बॅटिंग करतोय, ज्यांच्या दापलकाला मात्र आता इथून 44 धाबा अंकित झालेल्या आहेत. लेफ्टी फलंदाज समीरच्या बॅटमधून 7 बॉल 22 ची इनिंग जी मात्र आपण आतापर्यंत नाबाद पाहिली आहे. इम्प्रोमाइजिंग नॉक जो मात्र मैदानामध्ये फलंदाज खेळपट्टीवरती आपल्या बॅटच्या माध्यमातून देतोय समीर. कुशवली बी संघ 44 धाबेला आहे. मैदानामध्ये अंतिम षटक जिथे अपेक्षा खूप मोठ्या ठेवल्यात देवरालवाडी बी संघाने देखील की या षटकामध्ये धाबा थांबवायच्या आहेत आणि ऑलरेडी गोलंदाज रितेश आतापर्यंत अभितशी गोलंदाजी करत असताना आपण पाहिलेला आहे. वेगवान चेंडू पुणे एकदा तिथे आपण पाहताय. फलंदाजाला मात्र इथून आता थांबून ठेवतायत गोलंदाज रितेश. डॉट बॉल. वयवरच कमी आहे, परंतु नेहमीच म्हणतात ना क्रिकेटला खरं तर वय नसतं, तुमचा खेळ किती मान हे पाहिलं जातं. आणि सध्या अगदी गोलंदाजी करत असताना अपकमिंग टॅलेंटचा खेळाडू जो मात्र मैदानावरती खूप चांगली गोलंदाजी करतोय. वाह, काय गोलंदाजी होती जबरदस्त.
लेफ्टी फलंदाज सेट बाटेलच्या विरोधात मैदानामध्ये मात्र चांगलीच गोलंदाजी इथून टाकतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून रितेश 44 धाबा दाफल काबरते सागड्यांच्या मोबदल्यामध्ये कुशिवली बी संघ या सामन्यामध्ये कुशा बोलून खेळण्याचा प्रयत्न इथे हा चेंडू आता अगदी अतिरिक्त आपण पाहताय आउटसाइड द लेग स्टंप अतिरिक्त बॉल्स इथे गोलंदाज खेळपट्टीवरती मात्र अगदी रितेशने टाकलाय खूप उशिरानंतर स्कोरबोर्डला आपण बघताय 45 धावा बॅटिंग करणारे अगदी या सामन्यामध्ये सध्या तरी आपण पाहाल कुशिवली बी संघाच्या शॉट ऑफ लेन कडेकडे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॅटवर त्याबद्दलचं कनेक्शन राहिले नाहीये लॉंग ऑफचे फिल्डर बॉलवरती पोहोचत एक सिंगल कंप्लीट होतीये दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण राहिल्या तिसरीसाठी निघतायत तिथे आपण पाहू शकाल 2 धावा प्लस जरूर आपण बघू शकतात विकेट बरोबर पहिल्या सत्राचे मात्र मैदानामध्ये समाप्त होते पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली कुशिवली बी टीमने ज्यांनी डावफलकाला मात्र 47 बनवल्यात आणि 48 धाबेचा पाठला करत असताना पाहायला मिळेल दुसऱ्या इनिंग मध्ये देवरालवाडी बी संघ साठी पोहोचा नेक्स्ट मॅच आजच्या लॉर्ड्स मध्ये अगदी फर्स्ट राऊंडचा अंतिम सामना आपण पाहणार आहोत या दोन टीमच्या माध्यमातून अगदी सूचना आमच्यापर्यंत पोहोचली जाते बोरीमाळ आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकाल तागवाडी या दोन टीमच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच पाहायला मिळते टॉस केला जातोय सामन्याचं पहिलं सत्र जरूर आपण मैदानावरती बॅटिंग करत असताना अगदी कुशिवली बी संघाच्या माध्यमातून पाहिलंय परंतु सामन्याचं दुसरं सत्र जे मात्र चेस कशा पद्धतीने होईल देवरालवाडी बी संघाच्या माध्यमातून हे ऐकवण्यासाठी कमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन जोडले जातील पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक अगदी विकीजी शेबाळे सर थँक्यू यस थँक्यू सो मच प्रकाश जी भला सर पाऊशाल 30 बॉल मध्ये टार्गेट दिले 48चं 48चं टार्गेट दिलं गेलंय जबरदस्त सपाटिंग पहिल्या 2 ओव्हर मध्ये पाऊशाल टॉप ऑर्डर ढासरला होता धावा झाला नव्हता परंतु त्यानंतर पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम मात्र कुशिवली संघाने केलं आणि एक टार्गेट मात्र एक सेट केले गेले 48चा पाठलाग करायचा चला बॅटर ओपनिंग पेअर चला बॅटर मध्ये लवकरात लवकर पाठवून द्या आपण कमलाकर आणि रिहान ही जोडी पाहायला मिळते आहे 2 बॅटर 48चा पाठलाग करताना उतरलेला पाहायला मिळतात या तागवाडी विपक्ष बोरीमाळ असे मॅच पाहायला मिळते आहे यानंतरचा सामना बोरीमाळ विपक्ष तागवाडी
चला लवकर लवकर फिल्डिंग करणार टीम, लवकर लवकर फिल्डिंग लावून घ्या आपण. गोलंदाज सँडी पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती. सँडी बॅटिंगला पाहायला मिळतोय. बॅटिंगला कमलाकर नॉसला रेहान. देवलारवाडी बी विपक्ष कुशिवली बी. टार्गेट दिलंय कुशिवली बी संघानं 48 चा पाठलाग करायचा आहे. दोन बॅटर देवलारवाडी बी संघाकडे पाहायला मिळत आहेत. बॅटिंगला कमलाकर पहिलं षटक मिंडरी पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवादी मिस्टर सँडी फर्स्ट पेल हाताळण्यासाठी पाहायला मिळतोय. यास गोलंदाज सँडी बॅटिंगला कमलाकर ओव्हर द विकेट. नो बॉल घोषित केलेला आहे अंपायरनी. यस पंचाने मात्र नक्की नो बॉल घोषित केला गेलाय. फिल्डिंग पाहायला मिळते. आता मात्र थोडेसे पाहू शकाल जे ऑन साइडला फिल्डर जास्त झाले आहेत. नो बॉल, येणारा बॉल फ्री हिट असेल. चार 5च असंच आहे या स्पर्धेचा रूल्स. तुम्ही 6 लावू शकत नाही. थेट नो बॉल घोषित केलाय अंपायर विष्णू शिंदे सरांनी. धावसं काय 1. चा पाठलाग करायचा आहे. या बॉल वरती पाहू शाल फटका चांगला आहे. फ्री हिट वरती चांगला समाचार घेताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. 2 धावा वाऱ्याच्या वेगाने कंप्लीट केले गेल्यात. बॉल वरती पाहू शाल लाऊड ऑफल केली होती. चांगला बॉल. डीजे श्याम ज्यांचं मात्र पाहू शकाल हा साऊंड सिस्टीम हे जबरदस्त जे सॉंग्स आपल्याला ऐकायला मिळतात. मिस्टर डीजे श्याम म्युझिक इंडस्ट्री मधलं एक मोठं नाव, कला क्रीडा क्षेत्रातील मोठं नाव, सांस्कृतिक दर्जाचा नक्की वारसा जपलेला आहे. ते डीजे श्याम पाहायला मिळतात. या बॉल वरती पाहू शकाल लॉफ करायचा होता. बॅट अँड बॉलचा झाला नाही कॉन्टॅक्ट. चांगला बॉल लाईन चांगल्या 48 चा पाठलाग करायचा आहे. देवलारवाडी संघाची नक्की थोडीशी धीमी सुरुवात. चांगला बॉल लाईन चांगली आहे सँडीच्या मार्फत. धाव फलकावधी पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा धाव फलकावधी देवलारवाडी बी संघाची. लाईन चांगली पाहायला मिळते आहे. इथे मात्र गोलंदाज सँडीच्या मार्फत कुशिवली संघ 48 चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज सज्ज सँडी कमलाकर साठी ओव्हर द विकेट. लॉफ करायचा होता पाहायला मिळते. पंचाचे दोन्ही हात फैलावलेत. या सिडीचा धावा येथील अवमांतर. एक्स्ट्राची धाव मात्र खात्यामध्ये ऍड होईल. धाव फलकावधी पाहायला मिळते ती. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 धावा धाव फलकावरती. आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत करतो या 6व्या रजनीमध्ये, 6व्या नाईट मध्ये. चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत. तब्बल आजचा 6वा नाईट पाहायला मिळते आहे. लॉफ करायचं होतं. पेस मध्ये बेट केलं होतं. इथे मात्र पाहू शकाल मिस टायमिंग. सेकंड, थर्ड, फोर्थ अटेम्प्ट मध्ये झेल मात्र कॅरी झालेला पाहायला मिळतोय. आय विल डिस्कस टेकन मोस्टली पाहू शकाल शेवटच्या मोमेंटला मात्र फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अटेम्प्ट मध्ये 4थ्या अटेम्प्ट मध्ये मात्र तो झेल मात्र यशस्वी कॅरी झाला. ऍक्शन रिप्ले मात्र पाहू शकाल ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या मार्फत तो दाखवला जातो.
एक गडी बाद 4 नवीन बॅटर वामन येतोय. बॉलवरती पाहू शाल बी टायमिंग फटका आणखी एक झेलची चान्स. ते शॉर्ट बॅक्सवर्स वरले फिल्डर पाहू शकाल. तीन फिल्डर त्या बॉलवरती आले. पण तो क्रिकेटमध्ये कॉल महत्वाचा आहे. ज्यावेळी एकमेकांना आपण कॉलिंग करणं गरजेचं आहे ते कॉलिंग मात्र जुळत नाहीये. स्कोर झालेल्या पाहायला मिळतात. धाव फलकावरती 5 ऑन द बोर्ड. षटक पहिला समाप्त झालाय. एक गडी बाद 5. गडी बाद 5. गोलंदाज समीर आलाय. 48चा पाठलाग करायचा आहे. एक गडी बाद 5 देवलारवाडी बी संघाची पाहायला मिळते आहे. आरडी क्रीडा संकुलावरती आलेल्या सर्व संघांचं सखर स्वागत करतोय. असतो नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. या रजनीमध्ये 6वी रात्र. उद्या मात्र फायनलचा थरार पाहायला मिळेल. अडबा बाटने स्लाइस करायचा होता. हॅमट केलं होतं. लाऊड अपील देखील केली होती. हाऊ वाज दॅट इम्पॅक्ट पाहू शकाल बाहेर निघताना पाहायला मिळतोय. तेच पंच दर्शवतात. यस चेक केला जाईल. लेग बिफोर साठी डीआरएस घेतला गेलाय. विनायकजी गोरे सर आमचे जॉईन होतील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. सर डीआरएस कोणी घेतलाय? यस सरांनी मात्र विष्णू सरांच्या मार्फत डीआरएस घेतला गेलेला पाहायला मिळतोय. ओयूटी फलंदाज बाद. इम्पॅक्ट मात्र स्टंप मध्ये सापडलेला पाहायला मिळतोय. बॅटर गॉन. चांगली गोलंदाजी समीरच्या मार्फत पाहायला मिळते. पहिल्याच बॉल मध्ये लेग बिफोर. ओयूटी फलंदाज होईल गॉन. धाव फलक होती. 2 गडी बाद 5. बॉलवरती पाहू शकाल. आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. धाव फलक 2 गडी बाद 5. धावा येत नाहीत. घड्याळातील काटे सुद्धा टक टक करतात. प्रश्न विचारतायत की धावा येणार कधी. देवलारवाडी संघाकडनं तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. अंडर या बॉलमध्ये नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतो. डाऊन ग्राउंड फटका पाहू शकाल. फिल्डिंग पाहू शकाल. डीप मध्ये चांगली होती आहे. 1 धाव कंप्लीट सेकंड साठी कॉल. 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॅकअप देखील चांगलं पाहायला मिळत आहे. 2च्या अनुषंगाने मात्र पाहू शकाल राहत की 6 म्हणावं लागेल. धावसका 7. 2 गडी बाद 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. लकी निरगुडा स्क्वेअर पंच पाहायला मिळतात. ऑनफिल्ड पंच
विष्णूजी शिंदे अनेक पॅनल त्यांच्या माध्यमातून गाजवले गेले आहेत. जेपी पॅनल असेल असे मोठमोठे पॅनल देखील त्यांनी गाजवले आहेत. मोठमोठ्या स्पर्धा, लेदर बॉल असेल, टेनिस बॉल असेल, या MCA चे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच पाहायला मिळतात. विष्णूजी शिंदे सर ऑन फील्ड पंच. पेस मध्ये बीट केलं. याही बॉल वरती पाऊशाल, स्वतःच्या फॉलो थ्रू वरती पाऊशाल. कॉटन बॉलची चान्स. ओयुटी फलंदाज होईल गॉन. लागलेला 7 वरती. आता 7 वरती लागलेला तिसरा धक्का. थोडीशी लागली आहे वाट. आता मात्र देवलारवाडी बी संघाची 3 गडी बाद 7. नवीन बॅटर मिस्टर दीपक येत आहेत. 3 गडी बाद 7 धावा. धाव फलकावरती देवलारवाडी बी संघाची. 20 मध्ये अजूनही 41 बनवायच्या आहेत. चेसिंग साठी पाऊशाला उघड होतोय. पहिल्या नाईट पासून पाहतोय, पहिल्या रात्रीपासून चेसिंग साठी रात्री 12 वाजल्याच्या नंतर चेसिंग साठी भरपूर उघड जाते मित्रांनो. 3 गडी बाद 7. पुढील बॉल फुलेलींचा बॉल. याही बॉल मध्ये मिस टायमिंग. फटका फसलेला पाहायला मिळतोय. मिड ऑफचा फिल्डर त्या बॉल खाली. रिले झेलची चान्स होती. दोन धाबा कंप्लीट केले गेल्या. 3 गडी बाद 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. ज्या प्रकारे कुशिवली संघ पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्या सत्रामध्ये जो अडकला होता, अशोक, रेवनाथ, रुपेश, रोहित हे स्वस्तात बाद झाले होते. परंतु त्यानंतर सँडी आणि समीरने केलेली फलंदाजी ही मात्र कुठेतरी पाऊशाल एक उच्चांक गाठला गेला 48चा. त्याच्या जोरावरती टार्गेट सेट केलं होतं. लेफ्ट आर्म राऊंड टाकलेला बॉल फक्त स्लाइस करायचा होता. फक्त बॅटचं मात्र पाहू शकाल तोंड उघडलं गेलंय आणि बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. 3 गडी बाद 9. 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावफलक 3 गडी बाद 9. देवलारवाडी बी संघाची थोडासा संघर्ष करत आहे, परंतु शांत बसून चालणार नाही आहेत. लॉफ्टेड फटके विकेट करण्याची गरज आहे. आता मात्र हात खोलावे लागतील 2 बॅटरांना, दीपक आणि रेहानला. षटकाला झाले सुरुवात. मिस्टर भरत येत आहेत. गोलंदाज भरत आलेत आणि सतीश मेंगाल यांच्या मार्फत ATM ऑन केले आमचे कॅमेरामॅन सतीश मेंगाल हे पाहायला मिळतात. मुख्य कॅमेरामॅन त्याच्या माध्यमातून भरतसाठी कॅश प्राइज लागोपाठचे 3 विकेट भरतने घेतले, तर सतीशजी मेंगाळ दादांकडनं रोख रक्कम कॅश प्राइज 500 रुपये दिले जाईल. भरत तिसरा स्पेल हाताळण्यासाठी पाहायला मिळतो. भरत बॅटिंगला रेहान आहे. रेहान अजूनही एकही बॉल फेस केला नाही. इनसाइड आउट फटका सजवायचा होता. मिस टायमिंग. फिल्डर डीप मध्ये आहेत, लॉंग ऑफ मध्ये येतात. 1 धाव कंप्लीट. एकच धावर समाधान मानावं लागेल. धाव फलकामध्ये 1 ने पुढे जाईल 10 आकड्यावरती. अजूनही 38 धावांची गरज. 17 बॉल 38 धावा. 17 बॉल 38 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. देवलारवाडी बी संघाला कशा प्रकारे होतील चेस. डगआउट मध्ये देखील शांतता आहे देवलारवाडी बी टीमच्या डगआउट मध्ये. परत दीपक साठी पुढे टाकलेला बॉल. डाऊन थ्रो फटका. स्वतःच्या फॉलो थ्रो वरती चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. माझ्या फॉलो थ्रो वरती मीच चांगली फिल्डिंग करू शकतो, याचं उत्तम उदाहरण भरतनं दिलंय. यस, गोलंदाज भरत, बॅटिंगला दीपक. फुललेनचा बॉल उडवलाय. बॉलला मिस टायमिंग. फटका फसलाय. फिल्डर त्या बॉल खाली. फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. झेल सोडलाय. सोप्या हाताने, सॉफ्ट हँडने झेल पकडायचा होता. रोहित होते तिकडे. एक धाव घेतली गेली. 3 गडी बाद 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात.
यस पुढील बॉल भरत बॅटिंगला रेहान. पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल, पुन्हा एकदा चांगला स्लाइस, हाताला स्लाइस करून बॉलरच्या गेलेला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन द फिल्डर येतात समीर. चांगलं कॉम्बिनेशन डीजे श्यामच्या मार्फत पाहायला मिळत आहे. लोअर फुल टॉस बॉल, सरळ बॅट मात्र ड्राईव्ह केलेला बॉल पाहायला मिळतोय. 30 सर्कलमध्ये फिल्डिंग चांगली आहे. चला तागवाडी आणि बोरीमाला पण तयार राहायचंय. आणखीन एक चांगला भिडंत पाहायला मिळेल. 12 मध्ये बनवायच्यात 35. 12 मध्ये 35 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी देवलारवाडी बी संघाला. राऊंड विकेट टाकलेला बॉल, इथे जागा बनवली, कोण बनवलाय, ज्यावेळी बॉल टाकला जातोय थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळतोय. कारण की टेनिस क्रिकेट मध्ये पाहू जाल उजव्यापेक्षा डावखुरा हाताचा गोलंदाज बाला भस्मसर हा घातकी असतो, त्याच्याकडे व्हेरिएशन असतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉल, याही बॉल मध्ये स्लाइस करायचं होतं. वा, टप्पा पडल्यानंतर कट होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. बॅक टू बॅक पाहायला मिळतं. डॉमिनेशन करून टाकणारी गोलंदाजी रुपेशच्या मार्फत या बॉलवर एक सिंगल बाईच्या स्वरूपात 3 गडी बाद 14 धावा धाव फलकावरती. बॉलवरती देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म स्विंगचा जादूगर बोटांमध्ये जादू दाखवतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघताना पाहायला मिळतं गोलंदाज रुपेशच्या मार्फत कुशिवली बी संघाकडनं. चांगला बॉल हाताळतोय. हा बॉल पाहू शकाल पंच चेक करतात, वळतायत इकडे. आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉल, अतिरिक्त एक सिंगल मात्र जॉईन होईल. धाव फलकावरती 15. 3 गडी बाद 15 धावा धाव फलकावरती. एज अँड गॉनची चान्स. आई चिडवालेला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. तीन गडी बाद 15 धावा धाव फलकावरती. 4 बॉल हातालेत, फक्त 2 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये रुपेशच्या मार्फत मॅन फ्रॉम कुशिवली बी संघाकडनं. चांगली लेंथ आणि लाईन पाहायला मिळते या गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा बोटा फिरवल्यात, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर कट होताना पाहायला मिळतोय. डॉमिनेशन आणि डॉमिनेट करून टाकणारी गोलंदाजी मिस्टर रुपेश पाहायला मिळतोय. गोलंदाज 5 बॉल फक्त 2 धावा खर्च केला. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल रिमेनिंग. 4 ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक असेल. कट झालेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एजची चान्स होती. झेलदतीला धान झालेला पाहायला मिळतोय. बघता बघता षटक क्रमांक 14 समाप्त. 3 गडी बाद 15.
आणखीन एक आलेला हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. वरती स्लाइस करायचं होतं. गडीबाज 16 धावा धाव फलकावरती 4 मध्ये बनवायचे 32. करायचा होता, चांगला फटका आहे. मात्र पाऊशाल नशिबाची साथ मिळेल, नशिबाचा चौकार, बॉल सीमा पार, चौकार. गडी बाद 20. फुल टॉस होता, स्लाइस केला, हॅमट केलाय, चांगला फटका डाऊन द ग्राउंड, पूर्णपणे बॅकफुटला, पूर्णपणे पराभवाच्या छायेत देवलारवाडी संघाच्या का 48चा पाठलाग करायचा होता. धावा मात्र त्यांनी केल्याच नाहीयेत. बॉलिंग थोडीशी महागडी ठरली शेवटच्या डेथवर स्पेशलिस्ट मध्ये. त्यानंतर बोरीमाल विपक्ष तागवाडी आणखीन एक मोठा सामना पाहायला मिळेल. दोन दादा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. एकापेक्षा एक बेस वर्सेस बेसची लढाई तागवाडी आणि बोरीमाल. मजा देखील तेवढ्याच पाहायला मिळेल. पुढील बॉल विकाससाठी स्लाइस केलं होतं. शेवटचा बॉल शिल्लक असेल, लास्ट बॉल रिमेनिंग. फक्त औपचारिकता राहिलेली पाहायला मिळते. विजय मात्र खेचून आणलेला पाहायला मिळतोय, कारण बॉलिंग असेल जबरदस्त बॉलिंग. सँडी, समीर, भरत, रुपेश, विकासच्या मार्फत कंबरडा मोडलाय देवलारवाडी बी संघाच्या बॅटरांचं. हॅमट केलं होतं, चांगला फटका आहे, परंतु इथे अभिनंदन टीम, वेल प्लेड बॉईज. कुशिवली बी अँड हार्ड लक देऊया. इथे देवलारवाडी बी तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग नोंदवला. देवलारवाडी बी कुठेतरी प्रयत्न मात्र कमी पडले. मी एकच संदेश देऊन, प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. तुम्ही प्रॅक्टिस शिवाय काहीच करू शकत नाही. क्रिकेटच्या परिपटलावरती अभ्यास अर्थातच प्रॅक्टिस देखील तितकंच करणं गरजेचं आहे. आपण रजनी खेळताय, तो हार्ड लक देऊया. इथे मात्र देवलारवाडी बी आणि अभिनंदन टीम कुशिवली बी. ऑफ द मॅच, नेक्स्ट मॅच बोरीमाल विपक्ष तागवाडी. चला फिल्डिंग लवकर सजवा, पहिल्या फ्रेतीला शेवटचा सामना पाहायला मिळेल. चला विनंती करतो लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या.